नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्पर्धकार. मी नितेश. या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत सूट किंवा डिस्काउंट. सूट किंवा डिस्काउंट याचा अर्थ आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. सूट व डिस्काउंट म्हणजे काय. समजा एखादा व्यापारी आहे किंवा दुकानदार आहे, त्यांनी त्याच्या दुकानामध्ये ठेवलेली वस्तू आपल्याला थोड्या कमी किमतीमध्ये दिली. समजा 100 रुपयाची वस्तू आहे, त्याने आपल्याला 80 रुपयाला दिली, तर आपण काय म्हणतो की 20 रुपयाचा आपल्याला मिळाली सूट किंवा डिस्काउंट. बरोबर. कधी मॉलमध्ये गेला तर तिथे लिहिलेलं असतं बघा 5% डिस्काउंट, 10% डिस्काउंट. म्हणजे ऍक्च्युअल किमतीच्या जी किंमत आहे त्याची दर्शनी किंमत म्हणूया, छापील किंमत म्हणूया, त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये तो माल आपल्याला मिळायची गॅरंटी तो मॉल किंवा तो दुकानदार प्रोव्हाइड करतो. त्यालाच म्हणायचं सूट. सोपं आहे एकदम, खूप किचकट भाषेत नाही सांगत. सूट म्हणजे कमी किमतीत माल विकायचा, माल खपवायचा. सूट म्हणजे काय आता बघा, आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिल्यांदा सूट हा कन्सेप्ट लक्षात घेऊया आणि आपल्याला याच्यानंतर एक कन्सेप्ट शिकायचं, त्याला म्हणायचं क्रमागत सूट म्हणजे काय आणि ती कशा पद्धतीने काढायची. एकदा नियमानुसार काढायची आणि नंतर डायरेक्ट पद्धत म्हणजे शॉर्टकट तुम्हाला जे आवडते त्यानुसार कशी काढायची हे आपण शिकून घेऊया. चला आता बघा, 100 रुपयाला वस्तू आहे, 100 रुपयाला वस्तू आहे, तर त्याच्यावरती समजा 10% डिस्काउंट दिलाय. 100 रुपयाचे 10% डिस्काउंट. मग तुम्ही काय करणार, अगोदर लगेच काढताय तुम्ही 90 रुपये म्हणताय, बरोबर. पण हे कसं काढलं तुम्ही, एक असं काढलं की पहिल्यांदा 100 रुपयावर 10% टक्के म्हणलं की भागिले 100 करायचं. म्हणजे काय करणार, 100ला 100 कट म्हणजे 10 रुपयाची सूट, म्हणजे 10 रुपये कमी करायचे. कशामधून कमी करायचे, तर 100 रुपयातून कमी करायचे. उरलं किती मित्रांनो, 90 रुपये. हे असं काढलं जातं, पण काय काय लोकांना काढता येतं लगेच. समजा परत एकदा करूया की 100 रुपयाची वस्तू आहे, त्याच्यावरती तुम्हाला 50% सूट दिली. 50% सूट दिली, मग तुम्ही कसं काढणार, पहिल्यांदा 100 रुपयाची 50% किती येते, 100 गुणिले 50%, टक्के म्हणजे 100, 100ला 100 कट म्हणजे 50 रुपये सूट मिळाली. कशावरती, 100 रुपयावरती. मग 100 वजा 50 मित्रांनो काय येणार, 50 येणार. हे तर समजतंय तुम्हाला. म्हणजे हे सूट आहे. म्हणजे हे कन्सेप्ट सांगण्याचा उद्देश काय की तुम्हाला मला क्रमागत सूट हा कन्सेप्ट शिकवायचा, सक्सेसिव्ह डिस्काउंट. मग आता हे समजतंय आपल्याला, मग आपण थोडं पुढे जाऊया. आता बघा मित्रांनो, एखाद्या दुकानामध्ये तुम्ही गेलात, तिथे एक वस्तू आहे, समजा ती वस्तू आहे 100 रुपयाला, बरोबर. मग तो दुकानदार काय करतोय, त्याच्यावरती सूट देतो. किती किती सूट देतो तुम्हाला, 50%, 20% आणि 30% सूट देतो. मग 50%ची सूट किती झाली, 50% म्हणजे 50 रुपये, 20% म्हणजे 20 रुपये, 30% म्हणजे 30 रुपये. मग किती झाले, 50, 20 आणि 30 मिळून झाले 100 रुपये. म्हणजे ती वस्तू मित्रांनो आपल्याला फुकट मिळाली, कारण की 100 रुपयाची वस्तू आहे, 100 रुपये डिस्काउंट दिला तर काय झालं, 0 रुपयाला. ओके, हे समजलं. आता पण जेव्हा आपण क्रमागत सूट म्हणतोय, क्रमागत सूट, क्रमागत म्हणजे काय, एकानंतर एक सूट दिलेली. आता मित्रांनो हे तर सांगितलं, म्हणजे हे का सांगितलं, याला काय अर्थ एवढा नव्हता, फक्त तुम्हाला समजून सांगावं की डिस्काउंट एवढं दिल्यानंतर काय काय होतं. आता आपण आपल्याला डिस्काउंट शिकायचा कोणता, तर क्रमागत शिकायचं. क्रमागत डिस्काउंट शिकायचं आपल्याला. यालाच काय म्हणतात, सक्सेसिव्ह. मग सक्सेसिव्ह कसं, समजा 100 रुपयाची वस्तू आहे, त्याला मी डिस्काउंट दिलाय, पहिल्यांदा 10% दिलाय आणि नंतर 20% दिलाय, असं आपण एक्झाम्पल समजून घेऊया. मग पहिल्यांदा 100 रुपयाची वस्तू, त्याला 10% डिस्काउंट दिला, 10% डिस्काउंट दिला, तेव्हा ती वस्तू किती रुपयाची झाली, 90 रुपयाची झाली. 10% म्हणजे 10 रुपये वजा करायचे, 100 मधून 10 वजा केले की 90 रुपये उरले. सक्सेसिव्ह म्हणजे काय, तुम्ही आता परत 100 वरती डिस्काउंट नाही द्यायचा. हा जसं आपण हे 100 वरती सगळे डिस्काउंट घेतले तसं नाही. सक्सेसिव्ह म्हणजे पहिला जो डिस्काउंट दिलाय, पहिली जी सूट दिले, जी किंमत उरली त्याच्यावरती पुढे डिस्काउंट द्यायचा, म्हणजे 20%. आता हे पुढचा डिस्काउंट. मग आता 90च्या 20% किती मित्रांनो, कसं काढणार तुम्ही, पहिल्यांदा मला सांगा. हे 90, 20% म्हणजे 20 भागिले 100. मग काय ना, 1010 कट, 1010 कट, 9 2 किती मित्रांनो, 9 गुणिले 2 याला 18. मग 18 मला वजा करायचे कशामधून, 90 मधून. 90 मधून 18 वजा केले की काय उरतं मित्रांनो, तुम्ही सांगा. हे उरतं 72. मग 72 आलं. पहिली किंमत होती 100, दुसरी किंमत होती 72, म्हणजे 100 वजा 72
म्हणजे मित्रांनो 28% डिस्काउंट मला टोटल मिळाला. जर मला क्रमागत हा विषय नसता, क्रमागत डिस्काउंट, क्रमागत सूट हे असं म्हटलं नसतं, तर मला मित्रांनो टोटल डिस्काउंट किती मिळाला असता? 10 अधिक 20 30%. पण जेव्हा क्रमागत डिस्काउंट, क्रमागत सूट म्हणतो तेव्हा बघा मला किती मिळते? 28%. हा फरक मला समजून सांगायचा होता की डायरेक्ट डिस्काउंट आणि क्रमागत डिस्काउंट. डायरेक्ट सूट म्हणजे एकूण सूट आणि क्रमागत म्हणजे सक्सेसिव्ह डिस्काउंट म्हणजे क्रमागत सूट म्हणजे किती झाली हे अशा प्रकारे सोडवायचं. बरोबर. आता दरवेळेस आपण असा कुठं ना करणार का? तर नाही. आता आपण शिकूया की फॉर्म्युल्याने कशा प्रकारे काढायचं. ओके, चला शिकूया. चला मित्रांनो, अजून सोप्या पद्धतीनं समजून घेऊया की क्रमागत सूट म्हणजे काय. ओके, आता बघा, समजा 100 रुपयाची वस्तू आहे, 100 रुपयाची वस्तू आहे, त्याच्यावरती आपल्याला X% सूट दिली सुरुवातीची. X% सूट म्हणजे ती वस्तू किती रुपयाला झाली मित्रांनो? 100 वजा X रुपयाला. बरोबर. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला दिली सूट Y%. मग आपल्याला Y% सूट मिळाली. Y% म्हणजे काय? 100 Y भागिले 100. कशाला? तर 100 वजा X ला. आता मित्रांनो आतमध्ये गुणूया आपण. आतमध्ये गुणल्यानंतर काय होणार? आपण Y भागिले 100 गुणिले 100 म्हणजे 100 100 कट होणार, Y उरणार आणि वजा XY भागिले 100. ही किंमत डिस्काउंट झाली. मग डिस्काउंट झालेली किंमत काय करणार आपण? याच्यामधून वजा करणार. मग 100 वजा X, याच्यातून वजा करा, वजा Y अधिक XY भागिले 100. वजा केल्यामुळं याला चिन्ह बदललं, याचं चिन्ह बदललं. मग आता काय करूया? 100 वजा वजा कॉमन काढूया. मग X अधिक Y वजा XY भागिले 100. म्हणजे समजा सुरुवातीची किंमत 100 रुपये असेल तर शेवटची किंमत किती असणार आहे मित्रांनो? 100 वजा कंसामध्ये X अधिक Y वजा XY भागिले 100. म्हणजे डिस्काउंट किती आला? 100 रुपयाची वस्तू होती, त्याच्या डिस्काउंट म्हणजे सूट म्हणजे कमी केलेली रक्कम किती आहे मित्रांनो? एवढी. म्हणजे डिस्काउंट म्हणजे सूट, ती पण कसली? क्रमागत. क्रमागत म्हणजे काय? सक्सेसिव्ह. किती आली मित्रांनो? ती आली एवढी. किती? X अधिक Y वजा XY भागिले 100. ओके, आता आपण आत्ता जस्ट याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं की 10% आणि 20% जर क्रमागत डिस्काउंट दिला तर मला किती टक्के डिस्काउंट मिळतो? 28% क्रमागत सूट. मग आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण ती किंमत ठेवूया आणि आपल्याला 28% भेटते का ते चेक करूया. मग कसं? X अधिक Y वजा XY भागिले 100. चला, X म्हणजे काय? 10 आणि Y म्हणजे 20. 10 अधिक 20 वजा 10 गुणिले 20 भागिले 100. शून्याला शून्य कट, शून्याला शून्य कट, उरलं किती? 10 आणि 20 आलं 30 वजा 2 गुणिले 1 2, उत्तर आलं 28. 28% हे झालं क्रमागत सूट, जे की आपण अगोदर एक साध्या पद्धतीने साध्या लॉजिकने काढलं होतं आणि हे जे काढलं ते आपण फॉर्म्युल्याने काढलं. फॉर्म्युला कसा आला ते सुद्धा मी समजून सांगितलं तुम्हाला. फॉर्म्युला कसा आलाय? X अधिक Y, पहिल्यांदा X% सूट 100 वजा X आलं. Y% सूट दिली. Y% म्हणजे Y भागिले 100. कशाच्या? तर या किमतीच्या. मग ते आपण गुणाकार केला आणि या किमतीमधूनच तो वजा केला. हे दिसते तुम्हाला. आणि वजा केल्यानंतर मला 100 मधून जी किंमत वजावट झालेली आहे ती मिळाली X अधिक Y वजा XY भागिले 100. आणि हाच तो आपला फॉर्म्युला आहे जो आपल्याला वापरायचा आहे. कशासाठी? तर क्रमागत सूटसाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके, बेसिक पासून चाललोय आपण, स्टेप बाय स्टेप, एक 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 पाऊल करत आपण चाललेलो. आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं? क्रमागत सूट पर्यंत पोहोचलेलो आहे आपण आज सध्या. मग आपण काय करायचंय? फॉर्म्युला कळाला. आता याचं एक गणित घेऊया. त्याचं गणित आपल्याला सुटतंय का बघूया. चला प्रयत्न करूया. चला अजून एक एक्झाम्पल घेऊया आणि त्याच्या थ्रू समजून घ्यायचा प्रयत्न करूया. क्वेश्चन आहे 12% 15% क्रमागत सूट असल्यास एकत्रित सूट काढा. एकत्रित सूटचा फॉर्म्युला आपण आत्ताच बघितला की X अधिक Y वजा XY भागिले 100. फक्त या ज्या किमती आहेत त्या फक्त आपल्याला आता या फॉर्म्युल्यामध्ये काढायच्या आहेत, टाकायच्या आहेत. चला, X ची किंमत आहे 12, Y ची किंमत आहे 15, XY म्हणजे 12 आणि 15चा गुणाकार आणि भागिले 100. आता फक्त हा भागाकार व्यवस्थित करायचा आहे तुम्हाला. काय करणार तुम्ही? 5 त्रिक 15,
5 दुनी 10, शून्याला 0, 4 त्रिक 12, 4 पंचे 20. चला 12 आणि 15 किती मित्रांनो? 27 वजा 3 आणि 3, 3 त्रिक 9, 9 भागिले 5. तर 27 वजा 9 भागिले 5 करूया. काय येते मित्रांनो? 5 1 5, 5 1 5, 5 1 5, 4 उरले 45, 1.8. मग 27 मधून 1.8 वजा केल्यानंतर काय येतं मित्रांनो? 25.2. 25.2 हा झाला आपला क्रमागत सूट, एकत्रित सूट. ही आहे 25.2%. समजतंय? सोपं आहे. जेव्हा फॉर्म्युला समजला तेव्हा आता आपल्याला खूप सोपं चाललं. ठीक आहे. आता मित्रांनो हे पाहिले बघा, 10% आणि 20%चं काय आहे? एकत्रित सूट आपण 28% येते. बरोबर, हे फॉर्म्युल्याने सुद्धा हे आली आणि आपण लॉजिकली सोडवलं तर सुद्धा आली. आता विदाऊट फॉर्म्युला अजून एका वेगळ्या लॉजिकने कशा प्रकारे सोडवायचं ते चेक करूया आपण. 10% म्हणजे किती मित्रांनो? 10% म्हणजे 10% सूट दिली. 10% म्हणजे 10 भागिले 100, 0 0 कट, 1/10 आलं. तसंच 20% म्हणजे 20 भागिले 100, 20 1 20, 20 5 100, 1/5 आलं. म्हणजे 10 रुपयाची वस्तू त्याच्यावरती 1 डिस्काउंट आला. 5 रुपयाची वस्तू त्याच्यावरती 1 डिस्काउंट आहे. 10 ची वस्तू जेव्हा 1 डिस्काउंट येतो तेव्हा 9 रुपयाला विकली गेली आणि ही 5 रुपयाची वस्तू त्याच्यावरती 1 डिस्काउंट तेव्हा 4 रुपयाला विकली गेली. आता काय करायचं मित्रांनो? आपल्याला भाग द्यायचा आहे. म्हणजे कसं? हे 10 गुणिले 5 आणि 9 गुणिले 4. भाग कशाला भाग जातोय का बघा? बे दुनी 4 आणि बे पंचे 10. अजून कशाला भाग जातोय का? नाही. तर इथं आलं 25 आणि इथं आलं 9 गुणिले 2 18. मग 25 मधून 18 म्हणजे कितीचा डिस्काउंट आहे बघा? वजा 7 येते इथं. मग जर 7 रुपयाचा डिस्काउंट आहे किती रुपयाच्या वस्तूला? 25 रुपयाच्या वस्तूला. मग टक्केवारी काढायचं किती म्हणून गुणिले 100 केलं. 25 1 25, 25 चौक 100, 7 गुणिले 4 आलं, 7 चौक 28% डिस्काउंट मिळाला मला. जे की आपण फॉर्म्युलाने सुद्धा काढला. कोणत्या फॉर्म्युल्याने? x अधिक y वजा xy भागिले 100 याने सुद्धा काढला. ते पण 28 आला. याने या लॉजिकने काढला तरी 28% आला. सोप्या, तुमच्या सोप्या भाषेत म्हणजे कसं भाषेत? 100 ला 10% डिस्काउंट म्हणजे 90 रुपये, त्याला 20% डिस्काउंट म्हणजे 18 रुपये कमी वजा केलं. मग उरलं किती मित्रांनो? 90 मधून 18 कमी झालं किती? 72. मग 100 ची वस्तू जर 72 रुपयाला विकली तर मित्रांनो किती टक्के डिस्काउंट झाला? 28%. असं पण काढलं, असं पण काढलं, असं सुद्धा काढलं. म्हणजे एकंदरीत आपण एक बेसिक कन्सेप्ट सूटचा, त्याच्यानंतर क्रमागत सूटचे वेगवेगळे प्रकार, त्याचे एक्झाम्पल थ्रू समजून सांगण्याचा प्रयत्न आणि किती पद्धतीने आपण सूट काढू शकतो हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहे. तर आय होप सूट डिस्काउंट हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल. खूपच बेसिक पासून सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि खूप डिस्क्रिप्टिव्ह मॅनरमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला समजलं असेल. अभ्यास करताना करायलाच पाहिजे आणि समजतंय का? समजायलाच पाहिजे मित्रांनो. पुढील व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारचे नवीन टॉपिक घेऊन येण्याचा प्रयत्न करूया. तब तक टेक केअर, गुड बाय, थँक्यू.